गेटवे ऑफ इंडियावर गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 ची सांगता, मंगल जल आणि मंगल मृदा विसर्जनाने पारंपरिक समारोप। यावेळी सुनील तटकरे, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने राहणार उपस्थित। सदाभाऊ खोत यांच्या सुनावणीचा आज निकाल। निफाड कोर्टामध्ये दुपारपर्यंत निर्णय येण्याची शक्यता। न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी। 7 मे रोजी होणार सुनावणी। सत्ताधारी, विरोधक आणि महाराष्ट्राचं सुनावणीकडे लक्ष। जे सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकर व्हावं। बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला तंबी। ऑक्टोबरपर्यंत 2 विंगचं काम पूर्ण करण्याची सूचना। महाराष्ट्राला सायबर गुन्हेगारांचा विळखा। सायबर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात पोलीस विभागाला अपयश। राज्यात दाखल गुन्ह्याच्या तुलनेत आरोपी अटकेचे प्रमाण फार कमी असल्याचं समोर। संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आज बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक तणावात वाढ। सुरक्षा परिषद भारत-पाक तणावावर बैठकीत करणार चर्चा। परदेशी चित्रपटांवर ट्रम्प सरकारचा हल्ला। अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर 100% कर लादणार। अमेरिकन चित्रपट उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी निर्णय। मुंबईत 4 महिन्यात 52,896 घरांची विक्री। जानेवारी ते एप्रिलमध्ये 52,896 घरांची विक्री। मागील वर्षीच्या तुलनेत घर विक्रीत 8% वाढ। चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ। अवकाळीच्या तडाख्याने 2घांचा मृत्यू। बीडच्या भाटेवाडी शाळेजवळ रिक्षा आणि कारचा भीषण अपघात। 6 जण जखमी। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल। भंडाऱ्याच्या नागझिरा अभयारण्यामध्ये वाघाचे दर्शन दुर्लभ। अभयारण्यातील वाघ दिसत नसल्यामुळे पर्यटकांची पाठ। प्राण्यांचा कुरण अधिकारी खात असल्याचं नाना पटोले यांचा आरोप। घातपाताचा कट उधळण्यात भारतीय सैन्याला मोठं यश। पूंछमध्ये लष्कराने दहशतवाद्यांचे अड्डे केले उद्ध्वस्त। अड्ड्यातून 5 आयडी आणि वायरलेस सेट आणि कपडे जप्त। भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखलं। लवकरच झेलमचंही पाणी थांबवणार। पाकच्या पंजाब प्रांताची जीवन रेखा कोरडी ठाक। शेतीवर परिणाम होणार। अमूल पाठोपाठ आजपासून गोकुळ दूधही महागलं। आजपासून 2 रुपयांनी दरवाढीची अंमलबजावणी। मुंबई, पुण्यात स्पेशल दूध 74 रुपये लिटर दराने विक्री। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।